नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अमेरिकेला जाण्याच्या दीर्घ प्रवासाला निघण्यापूर्वी मी शेवटचे काही व्हिडिओ करतोय, त्यापैकी हा एक आहे. आणि ते पुढल्या तिथली व्यवस्था कळेपर्यंत मी कदाचित व्हिडिओ टाकू शकेन की नाही मला कल्पना नाही आहे, कारण मी रेकॉर्ड करेन की नाही, कसं करेन हे माहिती नाही आहे. त्यामुळे थोडी अडचण पुढल्या 15 दिवसात होऊ शकते हे गृहीत धरून मी आधीच माफी मागून घेतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. तो विषय अर्थातच नवा नाही, शिळा आहे, किंबहुना खूपच जुना आहे. याचं कारण 18व्या लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर जे लोकसभेचं पहिलं अधिवेशन भरलं त्यातच त्या जुन्या आठवणी चालल्या गेल्या, ज्या जवळजवळ 50-49 वर्ष जुन्या आहेत. 25-26 जून 1975 ज्या दिवशी या देशामध्ये घटना गुंडाळून ठेवण्यात आली, ज्याला संविधान बचाव म्हणून आज रडणारे आहेत, त्यातले काही लोक तुरुंगात देखील गेले होते. आणि आज ज्यांनी ती आणीबाणी लावली होती तेही संविधान बचाव बोलत आहेत. आणि तेव्हा संविधान बचावण्यासाठी तुरुंगात गेलेले ते सुद्धा संविधान बचाव म्हणत आहेत. किती हा विचित्र योगायोग, काय सांगायचं मला कळत नाही. कारण डावी आघाडी, त्यातले मार्क्सवादी पक्ष, समाजवादी पक्ष, किंबहुना लालू यादव सारखे लोक, लालू यादवांचा जन्मच राजकारणातला हा 1975च्या आणीबाणीमुळे झाला. या 18व्या लोकसभेत निवडून आलेल्या एका खासदाराचं म्हणजे लालू यादव यांच्या कन्येचं नाव मीसा भारती आहे. मीसा भारती आहे. आणि ही महिला खासदार ही लालूंची कन्या आहे. आणि लालू 50 वर्षापूर्वी आणीबाणीच्या काळात तुरुंगात सडक पडले असताना ज्या मुलीचा जन्म त्यांच्या पत्नीच्या पोटी झाला, राबडी देवींच्या पोटी झाला, तिचं नाव मीसा भारती आहे. आणि मीसा काय, भारती समजू शकतो, पण मीसा म्हणजे काय? मीसा म्हणजे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट, हे जे इंग्रजी नाव त्या कायद्याचं होतं, ज्या कायद्याचा सरसकट वापर विरोधी पक्षाची आणि विरोधी आवाजाची मुस्कटदाबी करण्यासाठी 50 वर्षापूर्वी करण्यात आला. त्या मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट याचा शॉर्ट फॉर्म, छोटं नाव मिसा होतं. याला मिसा लावला, त्याला मिसा लावला. मिसा लावला म्हणजे मिसा नावाचा कायदा त्याच्यावर लागू केला. आणि हा माणूस हा देशासाठी धोका आहे म्हणून त्याला अटक करण्यात आली. अशा अटकेमध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांचे अनेक समाजवादी सहकारी, आजच्या भाजपचे अनेक त्या काळातले नेते तुरुंगात सडक पडलेले होते, ज्याच्या विरोधात न्यायालयात देखील धाव घेता येत नव्हती. आपल्याला का अटक झाली आहे याची कारणं मागण्याचा सुद्धा अधिकार संपवण्यात आला होता. नागरी सुरक्षा किंवा आपल्या जीविताची सुद्धा हमी घटना देत नव्हती. अशी आणीबाणी लावणारा काँग्रेस पक्ष आणि इंदिरा गांधी, ज्यांचे नातू राहुल गांधी आज घटनेचं पुस्तक दाखवून लोकसभेत शपथ घेतात. आणि त्यांच्या पाठीराखण कोण उभा आहे तर लालू प्रसाद यादव, जे त्या आणीबाणीत तुरुंगात पडले, तुरुंगात डांबले गेले म्हणून नेता झाले. नितीश कुमार सुद्धा, जॉर्ज फर्नांडिस हे सगळ्यांचे गुरु मानले जातात. आता जॉर्ज फर्नांडिस हयात नाहीत, पण जॉर्ज फर्नांडिस यांना साखळ दंडाने बांधून न्यायालय आणि कोर्ट अशी धिंड काढली गेली होती. त्या साखळ दंडाने जखडलेला जॉर्ज फर्नांडिस, मुंबईचा कामगार नेता, हा बिहारमध्ये त्याचं तसं चित्र दाखवून त्याला बिहारचा नेता
आणीबाणीच्या काळात नंतर बनवला गेला. ती आणीबाणी तिला 50 वर्ष झाली आणि योगायोगाने 25 आणि 26 जून 2024ला 18व्या लोकसभेमध्ये त्याची आठवण करून देण्यात आली. या सगळ्यांनी देशाचं संविधान, देशाची लोकशाही वाचवण्यासाठी अपरंपार कष्ट भोगले, यातना सहन केल्या. 19 महिने तुरुंगवास हजारो लोकांनी भोगला आणि त्यांना तुरुंगात डांबणारी जी महिला होती, काँग्रेस नेता इंदिरा गांधी, त्यांचा नातू आज संविधान दाखवतो आणि त्याच्यासमोर टाळ्या पिटायला लालू प्रसाद यादवांपासून मिसा भारतीपर्यंत आणि समाजवादी पक्षाचे अनेक लोक गुणगौरव करायला राहुल गांधींचा उभं राहतात. तेव्हा कशाला काय म्हणायचं? सूर्याला सूर्य म्हणायचं की चंद्राला चंद्र म्हणायचं, दिवसाला रात्र म्हणायचं, असे प्रश्न पडतात. त्या सगळ्यामध्ये भरडले गेलेले जितके समाजवादी होते, कम्युनिस्ट होते, डावे होते, तितके जनसंघीय होते, ज्यांना आज भाजप म्हणून ओळखलं जातं. म्हणजे यांच्याबरोबर लोकतंत्र वाचवण्यासाठी तुरुंगवास भोगणारे तेव्हाचे जनसंघीय म्हणजेच आजचे भाजपवाले हे लोकशाही धोक्यात आणतायत असं म्हणत म्हणत स्वतःला पुरोगामी समजणारे लोक जेव्हा राहुल गांधींच्या पाठीशी जाऊन उभे राहतात, तेव्हा आणीबाणीच्या आठवणी नव्याने सांगणं अगत्याचं होतं. 1975 नंतर किंवा 77-80 नंतर जन्मलेले किंवा 90 नंतर राजकारण समजू लागलेले जे वर्ग आहेत, जी माणसं आहेत, त्यांना आणीबाणी नव्याने सांगणं आवश्यक आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल किंवा झारखंडचे हेमंत सोरेन यांना अटक झाली आणि मुख्यमंत्र्याला तुरुंगात डांबलं वगैरे वगैरे आणि म्हणून देशात लोकशाही आली, सगळी राज्यघटना संविधान गुंडाळून ठेवलं, अशी बाष्कळ बडबड करणाऱ्यांना अक्कल नाही एवढ्यासाठी म्हणावं लागतं की त्यांना तुरुंगात टाकलं, अटक झाली, तरीही त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. अटकेनंतर 24 तासात त्यांना कोर्टासमोर आणण्यात आलं आणि कोर्टाची मान्यता आहे म्हणून ते तुरुंगात आहेत. पण 1975 पासून 77 पर्यंत 19-20 महिने हजारो लोक या देशातले राजकीय कार्यकर्ते, नेते, पक्षनेते तुरुंगात डांबले गेले होते. त्यांना कोर्टात जाण्याचा कुठलाही अधिकार नव्हता आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखा नेता अगदी निवडून आल्यानंतर जनता पार्टीचं सरकार येईपर्यंत तुरुंगातच होता. तेव्हा 75ची आणीबाणी हे साक्षात हुकुमशाही होती आणि आजची हुकुमशाही किंवा संविधान गुंडाळणं हे भ्रामक आहे. फरक किती आहे बघा, की अटक तुम्हाला होते पण तुम्हाला न्यायालयात दाद मागण्याची सोय आहे. पण मिसा हा कायदा असा बनवला गेला होता की तुम्हाला मिसाखाली अटक झाली तर तुम्ही तुरुंगात सुद्धा आपला न्यायालयात त्यात अटकेविरुद्ध दाद मागू शकत नाही. ती आणीबाणी आज जे उठसूट संसद काय ते लोकतंत्र गुंडाळलं, लोकतंत्र धोक्यामध्ये, संविधान धोक्यामध्ये पोपटपंची करतात, त्यांना यातलं काडी मात्र माहिती नाही आहे. आणि ज्यांना माहिती आहे ते सुद्धा आपल्या मतलबासाठी राजकीय हेतूने दिशाभूल करत असतात. मला तो प्रसंग मुद्दा सांगावासा वाटला कारण आणीबाणी लागण्याच्या आधीपासून मी पत्रकार होतो 6-7 वर्ष. ज्या रात्री आणीबाणीची घोषणा करण्यात आली त्यावेळेला मी दैनिक मराठामध्ये रात्रपाळी करत होतो. प्रदीप वर्मा नावाचा माझा सहकारी होता. तो आम्ही रात्रपाळी करून झोपलो तो सकाळी लवकर उठून जायचा आणि मी उशिरापर्यंत 8-9 वाजेपर्यंत झोपलेला असायचो. ज्या रात्री 25 जून 1975ला अपरात्री आणीबाणीची घोषणा करण्यात आली तेव्हा जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई यांच्यासकट अनेक संपादक वगैरे यांची धरपकड अपरात्री करण्यात आली.
सकाळी माझा सहकारी लवकर उठून घरी जात असताना त्याने टेलिप्रिंटरवर PTIवर आलेल्या बातम्यांवर नजर टाकली आणि मला उठवलं, भाऊ उठ, गडबड झाली आहे, आणीबाणी लागू करण्यात आली आहे, अनेक संपादकांना अटक झालेली आहे, अनेक वरिष्ठ नेते तुरुंगात गेलेले आहेत. मी उठलो, चूळ भरली, चहा प्यालो आणि धडाधड ते PTIवर येणाऱ्या बातम्यांचा आढावा घ्यायला लागलो. आणि माझ्या एक गोष्ट लक्षात आली की या देशातली लोकशाही संपलेली आहे. लोकशाही संपलेली आहे. उद्याचं वर्तमानपत्र छापलं जाईल की नाही याची सुद्धा गॅरंटी नव्हती. कारण दिल्लीत अनेक संपादकांना अटक झाली होती. अनेक वर्तमानपत्रांच्या छापखान्यात जाऊन त्यांची छपाई थांबवण्यात आली होती. अशा वेळेला सकाळी सांज मराठा हे आमचं दैनिक होतं, ते सांज दैनिक होतं, त्याचं काम करणारा प्रभाकर राणे येण्याआधीच मी सांज मराठाच्या कामाला लागलो होतो. कारण तोपर्यंत पोलीस कधी येतील याची गॅरंटी नव्हती. मी भरभर रात्रपाळी करून झोपलेल्या कंपोजिटरना उठवलं, कामाला बसवलं आणि 9:30-10 पर्यंत सांज मराठ्याची छपाई सुरू झाली. 5,000 10,000 जितके अंक छापले जात होते ते पटापट टॅक्सीने वितरणाला पाठवले गेले होते. मित्रांनो, इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया, फ्री प्रेस बुलेटिन नावाची सांज दैनिकं होती. ती छापून बाजारात यायच्या आत त्यांची पगडे छापलेले अंक जप्त केले गेले. 26 जून 1975 संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सगळ्या वृत्तपत्रांच्या कार्यालयामध्ये सुतक लागल्यासारखी अवस्था होती. कारण टेलिप्रिंटर, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI सारख्या, UNI सारख्या संस्थांना देखील लॉक करण्यात आलं होतं. कुठलीही बातमी कुठूनही कुठे जात नव्हती. एक दहशतीचं वातावरण रातोरात निर्माण करण्यात आलं होतं. ती आणीबाणी होती. त्याला संविधानाचा गळा घोटणं म्हणतात. संसदेतले, लोकसभेतले, राज्यसभेतले एकामागून एक जे मोजके नेते होते विरोधी पक्षात त्यांना उचलून तुरुंगात टाकलं होतं. मोहन धारिया हे तसे काँग्रेस पक्षाचेच खासदार होते, पुण्याचे खासदार होते. मोहन धारिया यांनी एक फार सुंदर कॉमेंट केली होती. ही सगळी प्रेस सेन्सॉरशिप लागण्यापूर्वी, की ज्या नेहरूंनी लोकशाही आणली त्यांच्याच मुलीने लोकशाहीचा गळा घोटला. अर्थात 2-4 दिवसात धारियांना सुद्धा अटक झाली. त्या आणीबाणी विरुद्ध किंवा इंदिराजींच्या हुकुमशाही विरुद्ध, एकाधिकारशाही विरुद्ध ज्यांनी आंदोलन केलं तेच आज राहुल गांधींचं समर्थन करताना दिसतात. तेव्हा म्हणूनच शरम वाटते. असले नेते या देशात आहेत याची सुद्धा मित्रांनो लाज वाटते. कोणाच्या बाजूने उभे आहात तुम्ही? मला आणखीन एक गोष्ट आठवते त्यावेळेला. योगायोग कसा असतो. हवी कामत नावाचे एक मध्य प्रदेशातून संसदेत निवडून जाणारे समाजवादी नेते कार्यकर्ते होते. हवी कामत, HV कामत. आणि HV कामत हे कोणी ऑर्डिनरी नव्हते. सर्वसामान्य पक्षीय किंवा समाजवादी नेता अशी त्यांची ओळख नव्हती. HV कामत हे स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेले नेता कार्यकर्ता होते. जेव्हा देशाची घटना बनवली जात होती तेव्हा HV कामत हे घटना समितीचे सदस्य होते, कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे. आणि राजकीय दुर्दैव किती असतं बघा मित्रांनो. ज्यावेळेला देशाची घटना बनवली जात होती घटना समितीमध्ये, त्यावेळेला त्या घटनेमध्ये देशाच्या अंतर्गत सुरक्षेविषयी जे कलम घालण्यात आलं की देशात अशी अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होईल,
त्यावेळेला काय करायचं, कायदा व्यवस्था कशी राखायची, तर इंटरनल सिक्युरिटी म्हणून अंतर्गत सुरक्षेची आणीबाणी आणि बाहेरून आक्रमणासाठी होणारी आणीबाणी अशी दोन कलमं त्यावेळेला घटनेत होती. आणि त्याच्यावर जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा एच.व्ही. कामत या घटना समितीच्या एका सदस्याने जोरदार आक्षेप घेतला होता की या घटनेतल्या कलमाचा वापर करून कोणीही या देशात लोकशाही मार्गाने हुकुमशाही आणू शकतो. त्यावेळेला नेहरू न निवडून आलेले पंतप्रधान होते आणि घटना समितीच्या बैठकीत नेहरूंनी एच.व्ही. कामतांना विचारलं की तुमचा माझ्यावर विश्वास नाही का, असं कलम घटनेत आहे म्हणून मी त्याचा वापर करीन आणि हुकुमशाह होईन असं तुम्हाला वाटतं का. तेव्हा एच.व्ही. कामत यांनी दिलेलं उत्तर फार सुज्ञ आणि अप्रतिम होतं, अपूर्व उत्तर होतं. एच.व्ही. कामत म्हणाले होते की आमचा नेहरूंच्या लोकशाहीवादी असण्यावर पूर्ण विश्वास आहे, पण नेहरू अजरामर आहेत याच्यावर आमचा विश्वास नाही. नेहरू अजरामर नाही, तुम्ही अजरामर नाही आहेत. तुमच्या नंतर कोणी पंतप्रधान होईल आणि त्याने मनात आणलं तर याच अंतर्गत सुरक्षेच्या आणीबाणीविषयक कलमाचा वापर करून या देशामध्ये तो हुकुमशाही आणू शकतो. हे घटना समितीमध्ये एच.व्ही. कामतांनी उच्चारलेले शब्द होते. आणि दुर्दैव बघा मित्रांनो, दुर्दैव बघा की त्याच नेहरूंची कन्या इंदिरा गांधी यांनी त्याच कलमाचा वापर करून 50 वर्षापूर्वी या देशाला हुकुमशाहीच्या पोलादी टाचेखाली रगडून काढलं. आणि त्यात अटक झालेल्या पहिल्या 2 दिवसात अटक झालेल्यांमध्ये जे विरोधी पक्षाचे अनेक नेते होते त्यामध्ये तेच एच.व्ही. कामत होते. म्हणजे ज्यांनी घटना समितीमध्ये अंतर्गत सुरक्षेविषयक आणीबाणीच्या तरतुदीला आक्षेप घेतला होता त्यांना सुद्धा इंदिरा गांधींनी अटक करून दाखवली. जयप्रकाश नारायण जे स्वातंत्र्य चळवळीपासून नेहरू गांधी यांच्याबरोबर काम केलेला नेता, वयोवृद्ध नेता, त्याला सुद्धा उचलून इंदिराजी आणि त्यांच्या पोलीस कायद्याने मिसाने तुरुंगात डांबून टाकलं. ती आणीबाणी होती मित्र. बोलायची हिंमत नव्हती कोणाची. वर्तमानपत्रावर सेन्सॉर बसवले गेले. आज तुम्ही मोदींना रोज सकाळी संध्याकाळी शिवीगाळी करू शकता, सरकारच्या विरोधात वाटेल ते बोलू शकता, खोटं नाटं बोलू शकता. आणीबाणी लागली त्यावेळेला सरकारच्या कुठल्याही चुकीबद्दल सुद्धा लिहिण्याला मुभा नव्हती. कामगारांचा कुठे संप झाला त्याची बातमी आम्ही वर्तमानपत्रात देऊ शकत नव्हतो. कुठलंही सभा संमेलन, चळवळ, आंदोलन, मोर्चा बंद होता. कारण विरोधी नेत्यांना, युनियन नेत्यांना, कामगार नेत्यांना सगळ्यांना उचलून तुरुंगात टाकलेले होते. जो इंदिरा गांधींच्या सत्तेच्या विरोधात बोलू शकेल किंवा बोलेल त्याला उचलून तुरुंगात टाकायचा आणि त्याच्यावर आरोपपत्र ठेवण्याची सुद्धा गरज नव्हती. न्यायालयात सुद्धा अशा अटक केलेल्या लोकांना हजर करण्याची गरज नव्हती. त्याला आणीबाणी म्हणतात, त्याला लोकशाहीची गळचेपी म्हणतात, त्याला संविधान गुंडाळून ठेवणं म्हणतात. ते ज्यांच्या पूर्वजांनी केलं, नेहरूंनी ती तरतूद घटनेत केली आणि इंदिराजींनी ती वापरली. नेहरू राहुल गांधींचे आजोबा, पणजोबा आणि इंदिराजी आजी आहेत. आणि ते राहुल गांधी घटना दाखवतात हातात आणि त्याच्या मागे हे दुधखुळ्यासारखे आणीबाणी विरुद्ध लढलेले आणि त्यांचे वंशज आजचे हे धावतात. याला काय म्हणायचं मित्रांनो, योगायोग म्हणायचं की बेशरमपणा म्हणायचं कळत नाही. आणीबाणीच्या आठवणी म्हणूनच मला सांगाव्याशा वाटल्या. काल परवा राहुल गांधींनी संसदेत सदस्य म्हणून शपथ घेताना ते पुस्तक परत दाखवलं जे निवडणूक प्रचारात परत दाखवलं होतं घटनेचं. पण त्या पुस्तकामध्ये छापलेली जी अक्षर शब्द आहेत त्याचा जो आत्मा आहे
त्याचा गळा कोणी कोणी घोटला होता? यांच्याच पूर्वजांनी घोटला होता, यांच्याच पूर्वजांनी घोटला होता. किंबहुना घटनेतल्या प्रत्येक कलमाचा जास्तीत जास्त गैरवापर काँग्रेस पक्ष सातत्याने करत आला. या देशात पहिल्यांदा बहुमताने निवडून आलेल्या केरळमधल्या आघाडी सरकारचा गळा घोटला तो इंदिराजींनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून घोटला आणि नेहरू तेव्हा देशाचे पंतप्रधान होते. नंबूद्रीपाद यांचं कम्युनिस्ट आणि समाजवाद्यांचं सरकार राष्ट्रपती राजवट लावून बरखास्त केलं आणि बिगर कम्युनिस्ट सरकार समाजवाद्यांना बाहेरून पाठिंबा देऊन इंदिराजींनी आणलं आणि तिथून जो राज्यातील विरोधी पक्षांचा गळा घोटण्याचं काम काँग्रेसने सुरू केलं ते घटनेचा आधार घेऊन केलं. विरोधी राजकारणाचा गळा घोटणं हे काँग्रेसने अगदी स्वातंत्र्योत्तर काळात आरंभापासून केलेलं आहे आणि आज राहुल गांधी घटनेचं पुस्तक दाखवतात. आणीबाणी हा तर कडेलोट होता, 50 वर्ष होऊन गेली, पण इतिहासापासून आपण काही शिकतो का असा म्हणूनच प्रश्न पडतो. आणि एका कोणीतरी इतिहासकारानेच म्हटलेलं आहे की इतिहासापासून आपण काय शिकतो तर इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही, म्हणून तर इतिहासाची पुनरावृत्ती होती. व्हॉट वी लर्न फ्रॉम हिस्ट्री दॅट वी नेव्हर लर्न फ्रॉम हिस्ट्री, दॅट्स वाय हिस्ट्री रिपीट्स. इंदिराजी तरी कर्तुबगार होत्या, त्यांनी या देशाचं राजकारण वाकवलं, वळवलं, झुलवलं. पण आज काँग्रेस पक्षाची आणि त्यांच्या नादाला लागलेल्या सगळ्या पुरोगामी पक्षांची अवस्था काय बघा. ज्याला पप्पू म्हणून ओळखलं जातं त्या राहुल गांधींसारख्या पोरकट नेत्यांच्या तालावर सगळं विरोधी राजकारण मरकटलीला करत बसलेलं आहे. हे आणीबाणीपेक्षा भयंकर आहे. असो मित्रांनो, आत्ता जास्त बोलत नाही, पण 50 वर्ष झाली तर त्या आठवणी चाळवल्या म्हणून बोललो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.